लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव, सिंधू, विनू आणि सावी एकत्र फटाके फोडत असतात आणि त्या चौघांना एकत्र बघून राणीला वाईट वाटते. त्यातच रेश्मा हसतच तिला म्हणते की यांची फॅमिली अगदी परफेक्ट फॅमिली दिसत आहे ना. आणि ते ऐकून राणी पटकन बाहेर जाते. राघव आणि सिंधूला एकत्र बघून तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. मात्र तरीही ती काही बोलत नाही आणि त्यानंतर ती राघवला सांगते की आतमध्ये पूजेची सगळी तयारी झाली आहे, उगाच मुहूर्त टाळायला नको, तू प्लीज पूजेसाठी चल. आणि मग त्यामुळे राघव विनूला घेऊन पूजेसाठी जातो. त्यानंतर रत्नाकर, रिषभ आणि अन्वीसुद्धा पूजेसाठी घरात जातात. सिंधू आणि सावी मात्र घराच्या बाहेरच उभ्या असतात. तर दुसरीकडे पूजेची सगळी तयारी झालेली असते. सर्वजण आल्यानंतर रुक्मिणी राणीला म्हणते की आजची पूजा तू कर, कारण तू या घरची मोठी सून आहे, या घरची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या हाताने पूजा केलेली केव्हाही चांगली. आणि ते ऐकून राणीला खूप आनंद होतो. त्यानंतर राणी आणि राघव एकत्रच पूजा करतात आणि मग आरतीला सुरुवात होते. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. मात्र त्याच वेळी सिंधू आणि सावी त्या ठिकाणी येतात. राघव आणि राणी एकत्र आरती करत आहेत हे बघून सिंधूला वाईट वाटते. राणी मात्र हसतच तिच्याकडे बघत असते. तर सिंधू त्या ठिकाणी आली आहे ही गोष्ट रुक्मिणी आणि राजश्रीला अजिबात आवडत नाही. त्या दोघींचीही तोंडं लगेच पडतात आणि त्यानंतर सिंधूला तिने आणि राघवने एकत्र घालवलेले काही क्षण आठवतात आणि ती राघवकडे बघतच राहते. तर राघवला सुद्धा त्यात सगळ्या आठवणी आठवत असतात. त्यानंतर रात्री रुक्मिणीचं डोकं खूप दुखत असतं, त्यामुळे ती तिच्या रूममध्ये बसलेली असते. ऋतुजासुद्धा तिच्या सोबतच असते. ती म्हणत असते की वहिनी साहेब, तुम्ही त्या सिंधूचा इतका विचार का करताय? खरंच तिचा विचार करू नका. तर रुक्मिणी म्हणते, पण मला राणीची खूप काळजी वाटत आहे. जी गोष्ट आपल्याला दिसत आहे, जाणवत आहे, ती राणीला का दिसत नाही? तर ऋतुजा म्हणते, आपण तिला काही सांगायला गेलो की तिचं एकच उत्तर असतं, माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. पण तिला का कळत नाही आहे की आजही राघव आणि सिंधूच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आहे. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की ही गोष्ट राणीला कशी समजावून सांगायची तेच कळत नाही. त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते. ती रुक्मिणीकडे गोळी देत म्हणते की ही घ्या डोकेदुखीची गोळी, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मात्र रुक्मिणी म्हणते की मला बरं वाटावं असं तुला खरंच वाटतंय ना गं? त्यावर राणी हो म्हणते. तर रुक्मिणी तिला सांगते, मग मी काय म्हणते ते प्लीज एकदा ऐक आणि एकदा डोळे उघडून आजूबाजूला बघ. त्यावर राणी विचारते की काकू नक्की काय झालं आहे? त्यावर रुक्मिणी म्हणते की राणी, तुला माहिती आहे ना ती सिंधू किती हुशार आहे. तिला एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारायची सवय आहे आणि आजही तिने तेच केलंय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अन्वीनेच तो हार घेतला होता आणि हळदीच्या डब्यात ठेवला होता. मात्र सिंधूने काय केलं तर पोलिसांना घरी बोलावलं, त्यांच्यासमोर ती निर्दोष आहे हे सिद्ध केलं, अन्वीला सुद्धा वाचवलं आणि इतकंच नाही तर राघवकडून माफीसुद्धा मागून घेतली आणि मग त्यानंतर स्टूलवरून पडण्याचं नाटक केलं. मात्र राणीचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नाही. परंतु ऋतुजा तिला सांगते की जर या सगळ्या गोष्टी तू क्रमाने मांडून बघितल्या ना तर तुला सगळं काही समजेल. मात्र त्यांचं हे बोलणं सुरू असताना राघव त्या ठिकाणी येतो. त्याने रुक्मिणीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे तो खूप चिडतो. तर दुसरीकडे सावी अभ्यास करत असते. त्यानंतर सिंधूसुद्धा तिच्या रूममध्ये जाते. तर सावी तिला विचारते की आई, अपशकुनी म्हणजे काय गं? आणि तिचा हा प्रश्न ऐकून सिंधूला धक्का बसतो. ती सावीला म्हणते की हा खूप वाईट शब्द आहे, हा शब्द तू पुन्हा कधीच वापरायचा नाही, तो शब्द विसरून जायचा. आणि त्यावर सावीसुद्धा हो म्हणते. त्यानंतर ती सिंधूला विचारते की उद्या उठणं लावून आंघोळ करायची आहे ना? त्यावर सिंधू म्हणते हो. तर सावी तिला विचारते, मग तू दही गावला जशी माझ्यासाठी उठणं बनवायची तशी आजसुद्धा बनवणार आहेस ना? त्यावर सिंधू सांगते की मी तुझ्यासाठी उठणं बनवलं आहे. आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते. मात्र त्यानंतर ती सिंधूला म्हणते की आई, उद्या विनूची आई विनूच्या बाबांना उठणं लावेल ना गं? मग तू कधी माझ्या बाबांना उठणं लावणार आहे? आणि सावीचा तो प्रश्न ऐकून सिंधू खाली मान घालते आणि काही उत्तर न देताच तिला झोपायला सांगते.
तर दुसरीकडे रुक्मिणीचं बोलणं ऐकून राघव खूप चिडतो आणि मग तो त्या तिघींना विचारतो की नक्की काय चाललंय इथे. त्यावर ऋतुजा म्हणते की काही नाही, आम्ही फक्त गप्पा मारत होतो. तर राणीसुद्धा राघवला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र राघवने सगळं काही ऐकल्यामुळे तो खूपच चिडलेला असतो आणि रुक्मिणीला सांगतो की तुम्ही आत्ता जे काही बोलत होता ना तसं काही नाही आहे. मगाशी जे काही घडलं तो फक्त एक ॲक्सिडंट होता. मात्र रुक्मिणी त्यावर विश्वास ठेवत नाही. ती राघवला म्हणते की मी तुझी काकू आहे ना रे, मग कधीतरी माझ्यावर विश्वास ठेव. तर दुसरीकडे सिंधू सावीला झोपवते आणि मग बनाशी म्हणते की सावी, कसं सांगू मी तुला, दहीगावला असताना सुद्धा मी तुझ्या बाबांच्या म्हणजेच राघवच्या फोटोंना उठणं लावायचे, पण आता मी ते सुद्धा करू शकत नाही कारण त्यांनी माझ्याकडून तो हक्क काढून घेतला आहे. तर दुसरीकडे रुक्मिणी राघवला म्हणत असते की कधीतरी तू माझ्यावर विश्वास ठेव, आम्हालाही तुझी काळजी वाटते, आम्ही जे काही करतो ते तुझ्या आणि राणीच्या काळजीपोटीच. मात्र राघवला तिचं ते बोलणं अजिबात पटत नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजश्री आणि ऋतुजा रत्नाकर आणि ऋतुराजला उठणं लावत असतात. सर्वजण खूप आनंदात असतात. त्याचवेळी सावीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती राजश्रीला विचारते की आजी, तू सुद्धा उठणं घरीच बनवतेस का? आणि तिचा तो प्रश्न ऐकून सर्वजण रागातच तिच्याकडे बघतात. तर सावी त्यांना सांगत असते की माझी आईसुद्धा घरीच सुगंधी उठणं बनवते. दहीगावमधील सर्व लोक तिच्याकडूनच उठणं घेऊन जात होते. आणि त्यावेळी ऋतुजा म्हणते की हो ना, तुझी आई आहेच हुशार. तर सावी म्हणते हो, ती आहेच हुशार. मात्र त्याच वेळी रेश्मा सावीला विचारते की तुझी आई तुला सोडून इतर कोणाला उठणं लावायची? आणि तिचा तो प्रश्न ऐकून रत्नाकर राघव रागातच तिच्याकडे बघतात. मात्र रेश्मा म्हणते की मी कोणताही चुकीचा प्रश्न विचारला नाही. आणि त्याच वेळी ऋतुराज म्हणतो की रेश्मा, तू उगाच काहीतरी बोलू नको, जर ती सिंधू इथे आली तर खूप मोठा तमाशा होईल. आणि त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते आणि ती सावीला म्हणते की चल आपण आपल्या खोलीत जाऊ. मात्र सावी म्हणते की थांब नाही, आता हे लोक मला सुद्धा उठणं लावायला बोलावतील ना, कारण राजश्री आजी सगळ्यांनाच उठणं लावत आहे. आणि ते ऐकून सर्वजण राजश्रीकडे बघू लागतात. राजश्री मात्र काहीच बोलत नाही. आणि त्यामुळे सिंधू पुन्हा एकदा सावीला म्हणते की चल मी लावते तुला उठणं. मात्र सावी काही ऐकत नाही. ती पुन्हा राजश्रीला विचारते की आजी सांग ना गं, तू लावशील ना मला उठणं? आणि मग राजश्री म्हणते हो नक्की लावेल. आणि ते ऐकून सिंधू आणि राघवला खूप आनंद होतो. मात्र त्यानंतर जेव्हा राजश्री सावीला उठणं लावायला जाते तेव्हा रुक्मिणी तिला थांबवते. ती म्हणते की बाहेरच्या लोकांना आपण उठणं लावत नाही. आणि ते ऐकून सावी सिंधूला वाईट वाटते. सिंधू सावीला ओरडतच म्हणते की चल आपल्या रूममध्ये, मी लावते तुला उठणं. आणि त्यामुळे सावी घाबरते. मात्र त्याच वेळी अन्वी त्या ठिकाणी येते. ती सिंधूला म्हणते की मामी हे काय करते तू, सावीवर का ओरडते? इथे राजश्री आजी सगळ्यांना उठणं लावतीये म्हटल्यावर तिची सुद्धा इच्छा होणारच ना गं. आणि मग ती रुक्मिणीला सुद्धा सुनावते की सावी लहान आहे, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का? तिने एखादा मोठा गुन्हा केला आहे असं तिला ट्रीट करणं बंद करा. आणि त्यामुळे रुक्मिणी रागातच अन्वीकडे बघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजेच्या दिवशी अन्वी पार्टी करण्यासाठी बाहेर चाललेली असते. त्यावेळी रुक्मिणी तिला थांबवते. आणि त्यावेळी सिंधूसुद्धा अन्वीला समजावते की आज तू बाहेर जाऊ नको. मात्र सिंधू नकार देत आहे म्हटल्यावर रुक्मिणी मुद्दाम अन्वीला सांगते की जा, तुला पार्टी करायची आहे ना, तू पार्टी कर, एन्जॉय कर. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.